आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं आणि नुकताच 10वीच्या परीक्षेचा निकाल समोर आलाय. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलांना धोबी पछाड देत नेहमीप्रमाणे मुलीच अव्वल ठरल्या. पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा सुरू झाली. मात्र असं असलं तरीही सोलापुरातील शिवम वाघमारे आणि इम्रान शेख या दोघांची जरा जास्तच चर्चा सुरू आहे. कारण या दोघांनी सर्वच विषयात 35 गुण मिळवत कमाल केली आणि काठावर पास झाल्यामुळे या दोघांची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. सोलापुरातल्या शिवम वाघमारेने 10वीच्या निकालानंतर आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या सर्व विषयात शिवमने 35 पैकी 35 गुण मिळवत कमाल केली. त्यानं मिळवलेलं हे यश पाहून त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी आनंदी झाले. त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी चक्क गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. हार तुरे घालून त्याचं स्वागत केलं. निकाल लागल्यानंतर 50% पडतील असं वाटलं होतं, मात्र 35% पडले. इथून पुढे चांगला अभ्यास करीन असा विश्वास शिवमने व्यक्त केला. शिवम सचिन वाघमारे माझं नाव. मला सर्व विषयाला 35 पडलेले आहे. तर पण माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बाल मंदिर. मला वाटलं नव्हतं की 35 पडेल, जास्त पडेल, ते आता पडले. असं वाटत नाही का कमी अभ्यास केला? हो, वाटतंच असं. जरा पुढं बघू, पुढं अजून अभ्यास करतो. आयटीआय करणार आहे. पुढे कोर्स करणार आहे, टेक्निकल कोर्स. 35% मिळाल्यावर घरच्यांचं काय मत आहे? आनंद आहे. चांगलंच करत होतो मी अभ्यास. मला वाटलं नव्हतं की 50च्या पुढे पडेल, असं वाटलं होतं की आता 35 पडले. खूप छान केले स्वागत. सर्वांचा आभार मानतो की धन्यवाद. तर दुसरीकडे पोरगा 10वीत पास झाला म्हटल्यावर नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी आनंद व्यक्त केला. गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. इतकंच नाही तर गळ्यात हार घालून तुरे घालून त्याचं स्वागतही केलं. प्रत्येक विषयात 35 गुण मिळवणं सोपं काम नाही म्हणत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संतोष बाबूराव वाघमारे आणि आज माझ्या पुतण्याचा रिझल्ट लागला. त्याचं नाव आहे शिवम सचिन वाघमारे आणि तो इथल्या सिद्धेश्वर बालक मंदिर मध्ये शाळेला होता आणि SSC बोर्डाच्या परीक्षेला तो 35 पैकी 35 म्हणजे सर्वच विषयामध्ये 35 गुण घेतल्याबद्दल आमच्या परिवाराचा खूप आनंद झाला. आम्हाला या आश्चर्याचा धक्का बसला की प्रत्येक विषयात 35 मिळवणं हे काय, म्हणजे ठीक आहे, आपण 100 पैकी 100 मिळवणं किंवा 100 पैकी 70 मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे, पण 35 प्रत्येक विषयात मिळवणं हा एक चॅलेंजिंग विषय आहे. आणि आमच्या पुतण्यानं हे घवघवीत यश केलं आणि आम्हाला देखील म्हणजे त्याचा खूप मोठा आनंद झालेला आहे. आज आम्हाला सर्वजण विचारतात की बाबा हे 35 पैकी 35 कसं शक्य झालं, हे तर एक आश्चर्य आहे. आणि खरंच आज आमच्या वाघमारे परिवाराला खूप आनंद झालेला आहे. आणि मी परत एकदा आमच्या शिवमचं मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तो अतिशय हुशार आहे. टेक्निकली म्हणा किंवा इतर कार्यामध्ये तो अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो आणि तो नेहमीच प्रत्येक कामामध्ये फ्रंट लाईनला असतो. आणि त्यांनी आता शिक्षणामध्ये देखील पुढे चालून त्याला कळालं की बाबा शिक्षणामध्ये मार्क घेतल्यानंतर किंवा शिक्षणाचं काय महत्व असतंय हे त्याला आता कळलेलं आहे आणि भविष्यात तो याच्यापेक्षा चांगले मार्क घेईल आणि 100% आम्हाला खात्री आहे की वाघमारे परिवाराचं नाव त्यांनी परत एकदा आमचं त्यांनी म्हणजे सर्वकडे गाजविल हे आम्हाला काही शंका नाहीये. मी परत एकदा शुभमचं आज गल्लीमध्ये किंवा आमचा मित्रपरिवार, आमचे काय गल्लीतले मंडळ आहेत, त्याचा मित्रपरिवार आहे, प्रत्येकाने त्याचं पुष्पगुच्छ, त्याला हार घालून श्रीफळ देऊन त्याचं मिरवणूक काढण्यात आली या एरियामध्ये आणि त्याचं सगळ्या गल्लीत म्हणजे कौतुक करण्यात आलं. खूप छान आणि आम्हाला देखील आनंद झाला आणि आम्ही देखील एवढं सांगू शकतो की बाबा पुढील याच्या कार्यासाठी ह्याला शुभेच्छा देतो आम्ही वाघमारे. तर दुसरीकडे सोलापूरच्याच इम्रान शेख यांना देखील प्रत्येक विषयात 35 गुण मिळवले. सोलापूरच्या स्वामी विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या इम्रानला आता सायन्सचा प्रवेश घ्यायचा आहे. इतकंच नाही तर त्याला अभ्यास चांगला करायचा आहे आणि चांगले गुण मिळवू असाही चंग त्याने बांधलाय. मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख है. मैं 701 स्वामी विवेकानंद नगर में रहता हूँ. मेरी एज 15 है. मैं श्री मल्लिकार्जुन हाई स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुश नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में 35-35 मार्क मिले हैं.
तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में 35-35 मार्क मिले हैं। मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ। शेवटी महत्वाचं काय तर पास होणं. सोलापुरातील हे दोघेही काठावर का होईना पास झाले. इथून पुढे मात्र दोघांनीही चांगले मार्क मिळवू असा निश्चय केलाय. एकाला सायन्सला जायचंय तर दुसऱ्याला ITI करायचंय. दोघांनाही लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा.